आहे का देवकते किंवा मोरे? नाही काय नाही काय मी दिसतोय क्लिअर, अडचण काहीच नाहीये. नाही 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 ओके ठीक आहे चालेल. तर सो आमच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, बीम्स बघितलं होतं आणि बीमचे टाइप्स वगैरे आपण बघितले होते. ते एक शॉर्ट मध्ये मी रिपीट करतो मी. ओके, तर आपण बीम बघितलं होतं. बीम म्हणजेच काय की कुठल्याही हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे, कुठलेही हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे की त्याच्यावरती आणि हे सपोर्ट्स आहेत त्याचे. एखादी बीम जे असेल त्या बीमला सपोर्ट लागणारच आपल्याला, राईट, की त्याचे सपोर्ट झाले. ओके, पण हे बीमचं फंक्शन काय आहे, हे बीमचं फंक्शन काय, त्याच्यावरती लोड वरच्या बाजूने ऍड झाला पाहिजे त्याच्यावरती बीमवरती. ओके, ह्या बीमचं फंक्शन आहे वरच्या बाजूचा लोड सपोर्ट करायचा. ओके, अशा बीमवरती आपण कुठल्याही प्रकारचा खालच्या बाजूने लोड आपण अप्लाय करत नाही. तर आपण रेग्युलर घरामध्ये बघितलं, आपण खालून स्लॅबला खालून खालच्या बाजूने कुठल्याही लोड आपण अप्लाय करत नाही. देवकते आता मग म्यूट कर तुझा माईक, म्यूट कर तुझा देवकते. ओके ठीक आहे. तर आता ह्या बीम वरती आपण कंपल्सरी वर्क करून खालच्या बाजूने लोड अप्लाय करतो, खालून वरच्या बाजूने लोड आपण अप्लाय करत नाही. ओके, असं स्ट्रक्चरला आपण काय करणार आहे, त्याला बीम म्हणणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये पहिलं बघितलं होतं आपण सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, अशी बीम आहे की ज्या एंड्सला काय फक्त सपोर्ट आहे, अशा बीमला आपण म्हणणार आहे सिम्पली सपोर्टेड बीम. सपोर्टेड म्हणजे एरो दाखवलेत म्हणजे ही सपोर्ट रिएक्शन आहे, म्हणजे ह्या सपोर्ट्सने ह्या बीमला दिलेली ती रिएक्शन आहे. ओके, आता फक्त एवढं थोडक्यात तेवढंच लक्षात घ्या की एंड्सला सपोर्ट आहे म्हणजे काय, त्या बीमला आपण म्हणतोय सिम्पली सपोर्टेड बीम. नेक्स्ट आपण बघणार कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, एक अशी बीम आहे की ज्या बीमच्या एक एंड फिक्स्ड वॉलमध्ये, एक एंड वॉलमध्ये फिक्स्ड आहे, हे एंड वॉलमध्ये फिक्स्ड आहे आणि दुसरे एंड फ्री आहे, अशा बीमला आपण म्हणणार आहे कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहे आपण. ओके, देन नेक्स्ट आपण पुढे बघितलं तर फिक्स्ड बीम. एक अशी बीम आहे की ज्या बीमचे दोन्ही पण एंड्स ते वॉलमध्ये फिक्स आहेत, अशा बीमला आपण म्हणणार आहे फिक्स्ड बीम, आपण त्याला म्हणणार आहोत. ओके, नंतर पुढे आपण बघितलं तर ओव्हरहँगिंग बीम. ओव्हरहँगिंग बीम म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, बीमच्या मध्ये कुठेतरी सपोर्ट आहे, अशी बीम आहे बीमच्या मध्ये सपोर्ट आहे, म्हणजेच काय होतंय की बीमचा काही पोर्शन जो असतो, काही पोर्शन हा सपोर्टच्या बाहेर चाललाय, हा पोर्शन सपोर्टच्या बाहेर चाललाय म्हणजे हँग होतोय. थोडक्यामध्ये काय होतंय, हँग होतोय. इकडचा पण पोर्शन काय होतंय, हँग होतोय. अशा बीमला आपण म्हणणार आहे ओव्हरहँग बीम. अशा बीमला आपण काय म्हणणार आहोत, ओव्हरहँग बीम, कारण का त्याचा काही पोर्शन हा बीमच्या बाहेर चाललेला आहे. ओके, मग ते असं पण असू शकतं, राईट साईडचा पोर्शन असा पण असू शकतो, राईट साईडचा फक्त पोर्शन बाहेर चाललाय, त्याला म्हणतो आपण ओव्हरहँगिंग ऑन राईट साईड म्हणतो आपण. जर लेफ्ट साईडचा जात असेल, ओके, लेफ्ट साईडचा जात असेल तर ओव्हरहँगिंग ऑन लेफ्ट आपण त्याला म्हणणार आहे, आणि जर दोन्ही साईडचा पण जात असेल तर ओव्हरहँगिंग ऑन आपण बोथ साईड त्याला आपण म्हणणार आहोत. ओके ठीक आहे. नंतर पुढचा आपण बघितलं होता कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम आपण बघितलं होतं. कंटिन्युअस बीम म्हणजे काय, अशी बीम आहे, अशी बीम आहे की तिची लेंथ खूप जास्त आहे, तिची लेंथ खूप जास्त आहे. ओके, आणि अशा बीमच्या एंड्सला फक्त जर मी सपोर्ट दिले, एंड्सला फक्त मी सपोर्ट दिले तर काय होईल, ही बीम बेंड होऊन जाईल अशी, बरोबर आहे. लेंथ जास्त असल्यामुळं, लेंथ जर जास्त असल्यामुळे काय होईल, ही बीम बेंड होईल. तर वरून जर लोड अप्लाय झाला तर ही बीम काय होईल, बेंड होईल. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतोय, मोर दॅन 2 सपोर्ट त्याच्यावरती अप्लाय करतोय. ओके, आता मी इथं काय केलंय, जास्त सपोर्ट दिले म्हणजे 4 सपोर्ट दिले मी इथं. ओके, त्या बीमला 4 सपोर्ट दिले. अशी बीम आहे की ज्या बीम्सला मोर दॅन 2 सपोर्ट्स आहेत, अशा बीमला आपण म्हणणार आहे कंटिन्युअस बीम. त्याचं एक्झाम्पल काय बघितलं आपण, आपलं ओव्हरब्रिज जे असतो, ब्रिजेस. ओके, तर त्याला आपण म्हणणार आहे कंटिन्युअस टाईपचं
बीम आहे. ओके, देन नेक्स्ट आपण बघितलं होतं लोड बघितलं होतं. आता ही जी बीम असते त्या बीमचं फंक्शनच काय आहे की लोड सपोर्ट करायचं आहे. बरोबर आहे, वरच्या बाजूने जो लोड आपल्या होणाऱ्या बीम वरती तो सपोर्ट करायचं फंक्शन त्या बीमचं आहे. बरोबर आहे. तर आता ते लोड कुठल्या कुठल्या आपल्या होतं ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. मी शॉर्ट मध्ये परत एकदा सांगतोय. ओके, आता इथून पुढे मी बीम दाखवताना एक फक्त लाईन दाखवणार आहे. बीम दाखवताना फक्त एक लाईन दाखवणार आहे. ते सपोर्ट दाखवताना मी सपोर्ट हे एरोच्या फॉर्म मध्ये दाखवणार आहे. ओके, ते सपोर्ट मी एरोच्या फॉर्म मध्ये दाखवणार आहे. एवढं लक्षात घ्या. हे झाले बीम आणि बीमचे ते दोन सपोर्ट. ओके, ठीक आहे. बीमला नाव देतोय मी बीम ए बी. ठीक आहे, आणि इथे सपोर्टला मी रिएक्शन असते ते तुम्हाला नंतर सांगितलं काय असतं रिएक्शन. रेग्युलरच्या मुलांना माहिती आहे, फक्त डीएसवायच्या मुलांना माहिती नसेल ते मी ज्यावेळेस न्यूमेरिकल आपण स्टार्ट करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. ओके, कितीच्या रिएक्शन आल्या जे सपोर्ट होते थोडं सपोर्ट आहे ते दाखवताना मी असं दाखवू. आता लोड बघणार आहे आपण. आता ए टू बी असे ह्या बीमवरती नंबर ऑफ पॉईंट्स आहेत. हा स्पेसिफिक आता सपोज हा एम पॉईंट आहे. या बीमचा मधला कुठला तरी पॉईंट आहे एम. ठीक आहे, ह्या एम पॉईंट वरती जर स्पेसिफिक लोड ऍक्ट होत असेल. ओके, एम पॉईंट वरती जर स्पेसिफिक लोड ऍक्ट होत असेल, आता तो लोड दाखवताना सपोज मी तो म्हणतोय 5 न्यूटन. लोड हा एक प्रकारचा फोर्सच आहे. मागच्या लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. लोड म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे. त्याच्यामुळे त्याचं युनिट जे असेल ते न्यूटन किंवा किलो न्यूटन असेल. ओके, ठीक आहे, त्याच्यामुळे दाखवले. आता हा काय ते 5 न्यूटनचा लोड हा एम पॉईंट वरतीच अप्लाय होतोय. फक्त एम पॉईंट, बाकी मध्ये कुठेही तो लोड अप्लाय होत नाहीये. ठीक आहे, एक मिनिट. ओके, आजचं पहिलं लेक्चर होतं. जॉईनिंगला थोडंसं म्हणजे आपल्याला ते हे व्हायला थोडा वेळ लागला. आता इथून पुढे पण टाइम वरतीच लेक्चर आपण सुरू करणार आहोत आणि तुम्ही पण टाइम वरतीच ते जॉईन करायचं आहे. ओके, ठीक आहे. कारण कसं होतं शिकवताना परत ओंकार आवाज येतो. ओंकार येतोय सर. हा, तर माईक म्यूट करा. तुझं समजलं ना तुला? आता आत्ताच जॉईन झालं ना तू? आता इथून पुढे टाइम वरती जॉईन करायचं. ओके ओके, ठीक आहे. म्यूट करा आता. ठीक आहे, तर ह्या बीमच्या स्पेसिफिक पॉईंट वरती म्हणजे एम हा त्या बीमवरचा एक पॉईंट आहे. तसंच एन पण एक पॉईंट आहे. तिथे एक लोड आपला होतोय. त्या लोडची व्हॅल्यू आहे 10 न्यूटन. हे जे पॉईंट्स आहेत एम आणि एन त्या बीमवरचे स्पेसिफिक पॉईंट्स आहेत. सगळेच पॉईंट्स नाही आहेत, ते स्पेसिफिक पॉईंट्स आहेत. तर त्याच्यामुळे हा जो लोड आहे तो स्पेसिफिक एन वरती अप्लाय होतोय. हा एन वरती हा 10 न्यूटनचा अप्लाय होतोय. अशा लोडला आपण म्हणणार आहे पॉईंट लोड. कारण का तो एका स्पेसिफिक पॉईंट वरती अप्लाय होतोय, त्याच्यामुळे अशा लोडला आपण पॉईंट लोड आपण म्हणणार आहोत. ओके, ठीक आहे. नंतर आपण पुढचं बघितलं होतं युडीएल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युडीएल इन शॉर्ट त्याला आपण म्हणतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे. ओके, तो लोड कसा असतो बघा. रिझल्ट बीम दाखवतो मी. आपली बीम झाली सिंपली सपोर्टेड बीम, जिच्या फक्त एंड्सला सपोर्ट आहे. त्याचं नाव आहे ए बी. ठीक आहे, त्याचं नाव आहे ए बी. ठीक आहे. आता काय होतं, ह्या बीमच्या प्रत्येक पॉईंट वरती नंबर ऑफ पॉईंट जेवढे आहेत तेवढं प्रत्येक पॉईंट वरती जर एक सारखा लोड अप्लाय होत असेल, प्रत्येक पॉईंट वरती जर एक सारखा लोड अप्लाय होत असेल तर अशा मधला आपण म्हणणार आहे युडीएल. म्हणजेच काय, सपोज जे तुम्ही जेवढे पण पॉईंट्स तुम्ही लोड दाखवतो हे नंबर ऑफ पॉईंट बीम वरचे. ह्या प्रत्येक हा जो लोड दाखवला हा प्रत्येक लोड जो असतो सपोज 5 न्यूटनचा असेल, प्रत्येक लोड काय असेल 5 न्यूटनचा असेल. ठीक आहे, तर हा प्रत्येक ह्याच्यावरचा लोड हा 5 न्यूटन नसला पाहिजे.
हा 5 आहे तर हा 7 आहे हा 8 आहे असं चालणार नाही. ओके, जर प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक पॉईंट वरती जर एकसारखा लोड आपल्या होत असेल तर म्हणजे युनिफॉर्म म्हणतो आपण. युनिफॉर्म मीन्स एकसारखा लोड प्रत्येक पॉईंट वरती जर आपल्या होत असेल तर असं आपण म्हणणार आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, तर आता बघा प्रत्येक पॉईंट मग हे दाखवण्याची एक पद्धत आहे. असं न दाखवता तो असं न दाखवता की तो कसा दाखवतात तो असं दाखवता की दाखवताना ती दाखवण्याची पद्धत आहे. ओके, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड दाखवायची ही पद्धत आहे. ओके, ठीक आहे. तर आता हे पूर्ण बीम वरती पण ऍप्लिकेबल आहे किंवा बीमचा काही पोर्शन म्हणजे काय, सपोज हा बीम वरचा एन पॉइंट आहे, तर ह्या ए टू एम पर्यंत सगळ्याच पॉईंट्स वरती जरी लोड आपला झाला तरी पण त्याला आपण युडिएलच म्हणणार आहे. पण मध्येच कुठेतरी ब्रेक झाला अशात नाही, पूर्ण ए टू एम पर्यंत जेवढे पण पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्स वरती जर 5 न्यूटनचा लोड आपल्यावरती होत असेल तर ते आपण अशा पद्धतीने दाखवणार आहोत. आता हे रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतात हे दाखवण्याची एक पद्धत आहे. ओके, हे दाखवण्याची पद्धत दाखवतात 5 न्यूटन पर मीटर. ओके, 5 न्यूटन पर मीटर. आता ह्याचा अर्थ काय आहे की जर असं लिहिलेलं असेल 5 न्यूटन पर मीटर, जर असं लिहिलेलं असेल त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा की सपोज त्या बीमची लेंथ किती आहे 2 मीटर आहे. जर असं म्हटलं असेल 5 न्यूटन पर मीटर तर याचा अर्थ आपण असा घ्यायचा की एका मीटरला 5 न्यूटन. आपला स्पॅन किती आहे 2 मीटरचा आहे, बरोबर आहे ना. 2 मीटरला किती लोड आपल्याला आपला 10 न्यूटनचा लोड आपल्याला होईल. मग हा जो असेल युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे तर ते आपल्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करता येतं. ओके, म्हणजे कन्वर्ट करताना कसं करणार आपण परत मी बीम दाखवतोय. प्रत्येकाला दिसतंय का रे कदम, अनिकेत कदम विजिबल आहे का बोर्डवरचा? अनिकेत कदम दिसतंय. क्लिअर दिसतंय? हा सर. ओके, ठीक आहे, चालेल. आता काय केलंय मी इथं सिम्पली सपोर्टेड बीम आहे त्याच्यावरती युडिएल ऍक्ट होते. ती युडिएल त्याच्यावरती आपल्या हा युडिएल लोड आपल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे 5 न्यूटन पर मीटर आहे. तर त्याची टोटल लेंथ आहे त्याची 2 मीटर, बरोबर आहे. तर मी दाखवताना तुम्हाला काय करायचं ही युडिएल पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं. कारण काय कन्वर्ट करतो आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हे करावं लागतं, युडिएलचं पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, ते कसं करायचं तर ते आपण बघूया. आता परत एकदा बीम दाखवतोय. ठीक आहे, तर आता बघा इथं 5 न्यूटन पर मीटर म्हणजे 5 न्यूटन पर मीटर 2 मीटरचा स्पॅन आहे एका मीटरला. पर मीटर म्हणजे एका मीटरला 5 आहे तर 2 मीटरला किती असेल 10 असेल. ओके, 10 न्यूटनचा लोड आपण अप्लाय करायचा बीम वरती. दाखवताना कुठं दाखवायचं बरोबर ह्या 2 मीटरच्या सेंटरला. हे 2 मीटर सेंटरला म्हणजे कुठं इथं सेंटर येईल त्याचा बरोबर मधोमध. ओके, हा झाला 10 न्यूटन आणि काही बरोबर सेंटरला म्हणजे ते असेल 1 मीटर आणि त्याचं पण असेल 1 मीटर. ओके, न्यूमरिकलच्या वेळेस अशी एक्झॅक्ट युडिएल दिलेली असेल ते युडिएल आपण असे पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ओके, डीएसवाय पैकी कोण विराज देवपाते? हा बोला सर. कळलंय का रे? हा कळलंय थोडं. कुठे काय अडचण येते का डीएसवाय? मग कुठे जिथं अडचण असं येत असेल ते विचारा मला. कुठे कळलेलं नाहीये
DSY कळले सर. ओके ठीक आहे. नंतर अजून कोण आहे? दराडे, प्रवीण दराडे आहे ना? हो आहे सर. हा समजते कळलं का? सर. समजले का? समजले ना काय अडचण हो नाही. समजले. DSY जिथं पण नाही अडचण नाही. येत असेल तिथे विचारा मला. ओके ठीक आहे. हो. ओके तर आपण आता मी जो टॉपिक शिकवतोय तो रेग्युलर मुलांसाठी पण नवीन आहे. आता रेग्युलरचे मुलं आहेत त्यांसाठी हा टॉपिक झाला होता मेकॅनिक्स मध्ये, बरोबर आहे. आता आपण पुढचा टॉपिक घेतोय जे आपल्या चॅप्टरचं नावच आहे, शेअर फोर्स. शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्याच्यामध्ये आपण हे डायग्राम बघण्याच्या आधी शेअर फोर्स म्हणजे काय आणि बेंडिंग मोमेंट म्हणजे काय तर ते आपण बघणार आहोत. ओके तर सुरुवातीला घेतो मी आपण पहिली कन्सेप्ट शेअर फोर्स. शेअर फोर्स म्हणजे काय तर इन शॉर्ट आपण त्याला SF म्हणणार आहे, शेअर फोर्स. ओके ठीक आहे. हा शेअर फोर्स म्हणजे काय? शेअर फोर्स म्हणजे काय? सपोज मी एक बीम दाखवतो. ओके बीम दाखवली मी. बीम दाखवल्यानंतर ना तिची लेंथ आहे 2 मीटर. त्याची लेंथ आहे 2 मीटर. बीमचे रिएक्शन्स आहेत 5 न्यूटन. म्हणजे ह्या सपोर्टने दिलेली रिएक्शन. आता रिएक्शन म्हणजे काय डीएस मध्ये मुलांना सांगतो. ओके ओके आता डीएस मध्ये मुलं एक लक्षात घ्या. आता सपोज हे हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे. ही वही काय केली मी आडवी पकडली म्हणजे काय झालंय ही माझ्यासाठी थोडक्यात बीम झाली. कुठले हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण बीम म्हणणार ज्याच्यावरती लोड अप्लाय होणार आहे. ओके आता सपोज ही वही आहे तर वहीला मी काय केलं सपोर्ट दिले. सपोर्ट दिला असा दोन्ही हाताने ह्या साईडला आणि ह्या साईडला सपोर्ट दिला, बरोबर आहे. तर हे काय झालं माझं सपोर्ट झाला त्याला. आता मी जर हात काढून घेतले तर ही वही काय होईल खाली पडेल. क्लिअर समजतंय की वही काय होईल खाली पडेल. म्हणजे माझे हात काय करतायत हात त्याला सपोर्ट देतात. सपोर्ट देतात म्हणजेच काय फोर्स अप्लाय करतात, बरोबर ना. फोर्स अप्लाय करतात त्याला म्हणजे हा जो फोर्स वरच्या बाजूने असेल माझा हाताचा त्याच्यामुळे ही वही खाली पडत नाहीये. आपण हात काय करतोय वरच्या बाजूने फोर्स अप्लाय करतोय म्हणजे ह्या वहीला खाली पडू देत नाही. दोन्ही हात जर काढून घेतले मी दोन्ही हात जर काढून घेतले तर काय होईल की बीम खाली पडेल आपली, बरोबर ना. त्याच्यामुळं त्या सपोर्ट जे असतात ते सपोर्ट काय करत असतात फोर्स अप्लाय करत असतात. ह्या बीम वरती फोर्स अप्लाय करत असतात. ओके मग तेच मी फोर्स इथे दाखवतोय. आपल्या ह्या सिम्पली सपोर्टेड बीम आहे त्या बीमला हे दोन हे फोर्स आहेत. ओके मग अशा फोर्सला आपण रिएक्शन म्हणणार आहे. त्या हातांनी माझ्या हातांनी त्या वहीला दिलेलं रिएक्शन आहे. ओके न्यूटन थर्ड लॉ बघितला असेल ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन, बरोबर ना. ओके तर त्या केसमध्ये म्हणजे काय त्या हाताने दिली त्याला रिएक्शन आहे. माझ्या हाताची रिएक्शन म्हणजे फोर्स म्हणजे तर आपण रिएक्शन म्हणणार आहे. त्याच्यामुळे दाखवताना मी काय म्हणलं इथं आर हे मागचं आर मी दाखवलं तुम्ही आर ए वगैरे दाखवलं, बरोबर. म्हणजे ती रिएक्शन असते ए पॉईंटची. ए बी बीम आहे ए बी बीमची झाली रिएक्शन. आता ही रिएक्शनची व्हॅल्यू म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे तर त्याची व्हॅल्यू लिहिते मी 5 न्यूटन. ओके तसंच इथला आरबी म्हणजे काय एक प्रकारचा फोर्सच आहे त्याची व्हॅल्यू इथे लिहिते मी 5 न्यूटन असं मी इथे लिहिलंय. ओके हे रिएक्शन एक एक्झाम्पल घेतोय मी. ओके आणि नंतर नंतर बरोबर सेंटरला 10 न्यूटनचा लोड अप्लाय होतो. 10 न्यूटनचा हा लोड त्याच्यावरती अप्लाय होतो. ओके बरोबर मध्ये आहे म्हणजे हे किती आहे हे 1 मीटर आहे हे पण काय आहे 1 मीटर. ओके ठीक आहे. तर आता बघा आता शेअर फोर्स म्हणजेच काय. आता शेअर फोर्स म्हणजे काय असतं की फोर्स ह्याच्यावरती अप्लाय होत असतं ते आपल्या बीम वरती कुठेतरी एक टेन्शन असतं. टेन्शन तयार होतं. बीम ही नॉर्मल जात नाही. टेन्शन असताना त्याच्यावर शिअरिंग ऍक्शन ह्या दोन फोर्समुळे किंवा ह्या दोन फोर्समुळे म्हणा किंवा सगळ्या फोर्समुळे बीम मध्ये शिअरिंग होत असतं. शिअरिंग म्हणजे काय आपण जसं आता हे एक मिनिट मोरे अरे लेफ्ट का होताय रे तुम्ही काय होतंय
मोरे, नेटवर्क प्रॉब्लेम होता सर. नेटवर्क प्रॉब्लेम. परत जॉईन करायचं म्हणलं ते गुगल मीट सारखं होत नाही, डायरेक्टली लगेच जॉईन होत नाहीये. मला इथं परत जॉईन करावं लागतं इथे, असं होतं. ठीक हा आहे. तर माझ्याकडनं ठीक. शिकवण्याचं नादात जर राहिलं तर तुमचं ते पूर्ण हे होईल तुमचं. ठीक आहे. तर आता शेअरिंग ऍक्शन म्हणजे काय, डीएसओ च्या मुलांना सांगतो. शेअरिंग ऍक्शन म्हणजे काय, सपोज आता ब्रेडचा आहे, ब्रेडला आपण कट करतोय, किंवा केक आहे, केक आहे, केकला आपण चाकूच्या बाजूच्या साईडने कट करतोय. तर चाकूचा जो सरफेस आहे, दोन्ही बाजू सरफेस आहे, चाकूच्या दोन्ही बाजू सरफेस काय होतो, त्या केकला स्पर्श करतो, बरोबर ना. स्पर्श करण्याची जी ऍक्शन आहे त्याला शेअरिंग आपण त्याला म्हणतो. ओके. तसं इथं पण काय होतं, ह्या दोन फोर्समुळे हे जे दोन सरफेस जे असतात जवळजवळचे, जवळजवळचे जे सरफेस असतात ते काय करतात, शेअरिंग ऍक्शन करत असतात. ओके. ओके. तर हे शेअरिंग ऍक्शन प्रत्येक पॉईंटचा आपल्याला इथं शेअर फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. शेअर फोर्स आता एवढं शॉर्ट मध्ये एवढंच लागतं. शेअर फोर्स म्हणजे काय, सपोज जर इथं एम पॉईंट आहे, सपोज या ठिकाणी एम पॉईंट आहे. आता एम पॉईंटच मला शेअर फोर्स फाइंड आउट करायचा आहे. एम पॉईंटच मला शेअर फोर्स फाइंड आउट करायचा आहे. इथल्या प्रकारे झालेली शेअरिंग ऍक्शन, तिथला शेअर फोर्स म्हणजे त्याची व्हॅल्यू काढायची, तर ती व्हॅल्यू काढायची पद्धत आहे. ओके. ती पद्धत म्हणजे काय, तर हा फोर्स फाइंड आउट करताना त्याच्या राईट साईडच्या फोर्सची ऍडिशन करा, किंवा किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सची ऍडिशन करा. ओके. काय सांगतो कळतं का मी, ज्यावेळेस मला एम पॉईंटचा शेअर फोर्स फाइंड आउट करायचा, आपण प्रत्येक पॉईंटचा शेअर फोर्स आपल्याला फाइंड आउट करता येतो, प्रत्येक पॉईंटचा. जसं इथं बीच्या ठिकाणचा शेअर फोर्स म्हणजे काय, हात असणार 5 न्यूटन. ओके. तर आता मधल्या पॉईंटचा काढायचा आहे. इथं ह्या पॉईंट सी नाव देतो, सीच्या ठिकाणचा असणार 10 न्यूटन असणार आहे, आणि नंतर एच्या ठिकाणचा 5 न्यूटन असणार. पण मधला फोर्स आपल्याला शेअर फोर्स फाइंड आउट करायचा. तो शेअर फोर्स फाइंड आउट करायचा म्हणजेच काय, हा शेअर फोर्स ह्या ठिकाणचा म्हणजे काय, उजव्या राईट साईडच्या फोर्सेसची बेरीज, राईट साईडच्या फोर्सेसची बेरीज किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सेसची बेरीज, किंवा म्हणतो बरं त्याने, तुम्ही एक राईट तर घ्यायचे किंवा लेफ्ट तर घ्यायचे, दोन्ही पण एकदम घ्यायचे नाही, बरोबर आहे. आता राईट किंवा लेफ्ट. आता मी काय करतो, शेअर फोर्स बघा फिजिकल आहे, शेअर फोर्स ऍट एम, एमच्या ठिकाणी आता शेअर फोर्स मला फाइंड आउट करायचं. मग काय त्याची डेफिनेशन काय सांगितली मी, शेअर फोर्स फाइंड आउट करताना राईट साईडच्या फोर्सेसची बेरीज किंवा लेफ्ट साईडला जेवढे पण फोर्सेस आहेत, राईट साईडला जेवढे पण फोर्सेस आहेत त्यांची बेरीज, किंवा लेफ्ट साईडला जेवढे फोर्सेस आहेत त्या सगळ्यांची बेरीज. ओके. ठीक आहे. तर शेअर फोर्स ऍट एम म्हणजे काय, आता ह्या घेताना एक साइन कन्व्हेन्शन आहे, ते घेताना साइन कन्व्हेन्शन आहे. सपोज एमच्या ठिकाणी हा सेक्शन, हा जर सेक्शन घेत असेल, सेक्शनच्या राईट साईडला साइन कन्व्हेन्शन इथे लिहितो, बोर्ड स्टॉल असेल म्हणून तेवढं हे होत नाहीये, बघा. ओके. आता जर सेक्शनच्या जर तुम्ही राईट साईडला जर डाऊनवर्ड जात असेल, सेक्शनच्या राईट साईडचे फोर्स घेताय, जर डाऊनवर्ड जात असेल तर तो आपण पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, आणि सेक्शनच्या लेफ्ट साईडचे फोर्सेस घेताय, तो जर वरती जात असेल तर तो पॉझिटिव्ह असतो. एवढं लक्षात घ्या. उलटा आहे इथं, जर तुम्ही एमच्या जर उजवीकडचे फोर्स घेत असताल, जर तो फोर्स खाली जात असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ओके. आणि जर तो वरती जात असेल फोर्स तर तो निगेटिव्ह घ्यायचा. कळतं का मी काय सांगतोय ते. ओके. परत रिपीट करतो मी, जर तुम्ही आता एमच्या ठिकाणी आपल्याला काढायचा, एमच्या राईट साईडचा जर फोर्स घेत असेल मी, तर जर तो खाली जात असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, वरती जात असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा. आणि जर डाव्या साईडचे घेत असताल तुम्ही, जर तो वरती जात असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा, आणि खाली जात असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा. ओके. ठीक आहे. आता शिअर फोर्स आपण एम पॉईंटचा घेऊया. एम पॉईंटचा तिकडं किती, एकच फोर्स आहे. एमच्या राईट साईडला किती फोर्स आहे, फक्त एकच फोर्स आहे, आणि तो कुठे चाललाय, वरती चाललाय, बरोबर आहे. तो फोर्स कुठे चाललाय, वरती चाललाय. वरती जाणारा फोर्स काय असतो, निगेटिव्ह असतो. शेअर फोर्स ऍट एम किती, -5 न्यूटन. शेअर फोर्स ऍट एमचा आपण काय केलं, तो किती आला, -5 न्यूटन आला, बरोबर. आता मी काय करतोय, हे मला आलं. आता क्रॉस चेक करूयात आपण, त्याची काढलेली व्हॅल्यू आहे ती क्रॉस चेक करूया. मागची डेफिनेशन मध्ये सांगताना काय सांगितलं मी, उजवीकडचे फोर्सेस घ्या किंवा डावीकडचे फोर्सेस घ्या, बरोबर आहे ना. त्यावेळेस कुठल्या तरी घेतला तर तुमची व्हॅल्यू तेवढीच यायला पाहिजे, बरोबर आहे. शेअर फोर्स साठी एम उजवीकडचे घेतलं तेव्हा 5 - 5 येत आहे. आता आपण डावीकडचे घेऊन बघूयात.
shear force at M. तर डावीकडची कर डावीकडे बघा डावीकडे किती फोर्स आहेत दोन फोर्स आहेत एक हा एक फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे ओके असे दोन फोर्स आहेत बरोबर तर आता बघा आता डावीकडे घेताना काय घ्यायचं डावीकडे घेताना जर वरती जात असेल तर पॉझिटिव्ह आहे खाली जात असेल तर तो निगेटिव्ह आहे बरोबर तो आता बघा हा हा कुठे चाललाय खाली चाललाय म्हणजे काय तो निगेटिव्ह आहे हा फोर्स हा खाली चाललाय म्हणजे निगेटिव्ह म्हणजे -10 ठीक आहे आणि हा कुठे चाललाय वरती चाललाय तो कसा येईल +5 प्लस काय असेल 5 असेल सो याचा आन्सर काय येईल -5 म्हणजे जरी तुम्ही उजवीकडचे घेतले तरी -5 यायला पाहिजे डावीकडचे जर घेतले तर तुमचं -5 चा आन्सर यायला पाहिजे त्यामुळे डेफिनेशन मध्ये म्हणतानाच म्हटलेलं आहे जर तुम्हाला एखाद्या पॉईंटचा शिअर फोर्स जर फाइंड आउट करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही उजवीकडचे फोर्सेस घ्या किंवा डावीकडचे फोर्सेस घ्या त्यांची किती असणार सेमच असणार आहे ठीक आहे तर याची डेफिनेशन आपण इंग्लिश मध्ये बघूया शिअर फोर्स ॲट एनी सेक्शन or at any point is what algebraic sum of right side of the forces or left side of the forces ज्यावेळेस एखाद्या ठिकाणचा आपण शिअर फोर्स फाइंड आउट करतोय तर त्या ठिकाणचा शिअर फोर्स म्हणजे काय तुम्ही उजवीकडच्या फोर्सेसची बेरीज घ्या करा किंवा डावीकडच्या फोर्सेसची बेरीज घ्या तर ती काय आहे ती सेमच येणार ओके ठीक आहे शिअर फोर्स काय अडचण तुम्हाला काय शिअर फोर्स माईक अनम्यूट करा कोणाला अडचण असेल तर आणि विचारा मला ज्यांना कोणाला समजलं नाहीये खटके सूरज खटके झोपला काय सूरज खटके फिंगर दिवे हॅलो येस सर अरे काय झोपला होता काय खटके असं ते नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता अनम्यूट होत नव्हतं लवकर बरं ठीक आहे समजलंय का शिकवलेलं आता हो सर फिंगर दिवे हो सर समजलंय ठीक आहे डीएसवाय मधलं डीएसवाय गणेश चौधरी समजले सर समजलेला नक्की तुम्हाला हो. डीएसवाय एवढं लक्षात घ्या कारण थोडंसं तुम्हाला जड जाईल कारण हे हा. मेकॅनिक्स मध्ये थोडाफार पोर्शन झालेला आहे त्यांना फोर्स वगैरे शेअर फोर्स थोडंफार माहिती असेल तर तुम्हाला थोडं हे होईल तर तुम्ही जिथे कुठे अडचण वाटत असेल तिथं मला तुम्ही विचारा ओके ठीक आहे हो सर हो ओके ठीक आहे चालेल तर शिअर फोर्स हे असं झालं आता आपण बघूया बेंडिंग मोमेंट ओके बेंडिंग मोमेंट बेंडिंग मोमेंट तर इन शॉर्ट आपण म्हणणार आहे बीएम बेंडिंग मोमेंट आपण त्याला इन शॉर्ट म्हणणार आहोत आता बेंडिंग मोमेंट बघताना आपल्याला ऍक्च्युली मोमेंट म्हणजे काय तर ते आपल्याला कळलं पाहिजे ओके तर डीएसवायच्या मुलांसाठी मी मोमेंट रिपीट करतोय मोमेंट म्हणजे काय ओके मोमेंट बघा मोमेंट आणि आता इथं ऍक्च्युली बेंडिंग मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन आणि मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन रेग्युलरच्या मुलांना सांगतोय मी थोडे वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित लक्ष द्या ओके ठीक आहे तर मी आता मोमेंट ही कन्सेप्ट ऑलरेडी त्यांना फर्स्ट इयरला झाली होती मुलांना तर मी आता डीएसवायच्या मुलांसाठी मी रिपीट करतोय मोमेंट म्हणजे काय सपोज एक बार आहे एक बार घेतला मी ओके ए बी हा बार आहे ओके आता हा ए बी बार काय करतोय ए बी बारला मी असा एक फोर्स अप्लाय करतोय 5 न्यूटनचा आणि याच्या ठिकाणी काय करतोय हिंज लावलेली हिंज म्हणजे काय आपला दरवाजा जो असतो दरवाजाचं हिंज जे असते दरवाजा रोटेट होतो ओके ओके ती हिंज आहे किंवा थोडक्यात सांगतो मी आता सपोज ही एक बार आहे असं कन्सिडर करा हा एक बार आहे हा बारला काय म्हणतो हा ए पॉईंट आहे माझा हा बी पॉईंट आहे बरोबर आहे सपोज मी फोर्स जर मी असा अप्लाय केला याच्यावरती त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केला आणि ते हिंज आहे हिंज इथून रोटेट होत आहे तर काय ह्या फोर्समुळं ही जो बार आहे तो काय होईल रोटेट होईल बरोबर आहे ना हा काय होईल बार रोटेट होईल एखाद्या बॉडीचं जर रोटेशन होत असेल
एखाद्या बॉडीचं जर रोटेशन होत असेल तर त्या बॉडीवरती मुवमेंट अप्लाय झालाय असं आपण म्हणतो. कुठली पण बॉडी असू दे, ज्या बॉडी जर फिरत असेल, ओके, तर त्याच्यावरती काय फिरताना ती फोर्स अप्लाय झाल्याशिवाय फिरणार नाही. सपोज हा बार आहे, आता आपला दरवाजा असतो, दरवाजा कसं हिंज केलेला असतो. हिंज म्हणजे काय असतं तर म्हणतात मराठीमध्ये, मराठीत नाही सांगता येणार मला, हिंज. ओके, तर ते हिंज त्याला त्याच्यामुळे तो दरवाजा रोटेट होत असतो, बरोबर. दरवाजाला मी एका साईडला जर फोर्स अप्लाय केलाच नाही तर दरवाजा उघडेल का? नाही उघडणार दरवाजा, बरोबर. तसंच बार आहे, बारला मी काय करते, ह्या बाजूला फोर्स अप्लाय केलाय, या ठिकाणी हिंज आहे, त्याच्यामुळे काय होतंय, हा त्याच्यावरती अप्लाय झाल्यानंतर हा काय ह्या ठिकाणी रोटेट होईल. हा जो आहे तो रोटेट होईल. मग ह्या बॉडीवरती ज्यावेळेस ही बॉडी जर रोटेट होत असेल, जर बॉडी रोटेट होत असेल तर त्या बॉडीवरती मुवमेंट अप्लाय झालाय असं आपण म्हणतो. कळतंय? कुठली पण फिरणारी बॉडी असेल, गोल बर का, गोल फिरणारी बॉडी म्हणतो मी, गोल फिरणारी जर कुठली पण बॉडी असेल तर त्या बॉडीवरती मुवमेंट अप्लाय झालाय असं आपण त्याला म्हणतो. ओके, ठीक आहे. तर आता हा बार आहे, ह्या बारवरती फोर्स अप्लाय केले, ह्या ठिकाणी हिंज आहे. ओके, आणि हे जे अंतर हे जे इथं आहे ते सपोज 2 मीटर आहे, त्याचं अंतर आहे 2 मीटर. हे बारची लेंथ जी आहे ते लेंथ 2 मीटर आहे, बरोबर. तर आता ह्याच्यावरचं मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं. मुवमेंट फाइंड आउट करायचं म्हणजे मुवमेंट तर होते बॉडीवरती, बॉडी आता फिरणारच आहे, रोटेट होणारच आहे, पण हे मुवमेंटची व्हॅल्यू किती आहे, तो मुवमेंटची व्हॅल्यू किती आहे तर ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची, बरोबर ना. मग तो मुवमेंट म्हणजेच काय, दिस फोर्स, दिस मुवमेंट म्हणजेच काय, दिस फोर्स 5 न्यूटन इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स मी म्हणलो इथं, ओके, फोर्स इंटू डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू आर म्हणतो मला. ओके, आता हा जो फोर्स आहे, हा फोर्स म्हणजे काय, हा एक फोर्स आहे, तो झाला 5 आणि डिस्टन्स आर. आता आर कसं आहे, तर हे आर फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, ह्याला इथून एक पॅरलल लाईन करायची, ह्या दोन लाईन मधलं, या दोन लाईन मधलं जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन एक लाईन आहे आणि एक लाईन आहे, दोघांना जर परपेंडिक्युलर लाईन काढली तर ही लाईन किती लेंथ आहे त्याची, तर ती लेंथ किती आपण एंटर करायची, आणि किती लेंथ किती आहे 2 मीटर. ओके, 2 मीटर ही झाली 2. ओके, ह्याची व्हॅल्यू किती 5 × 2 10. ओके, त्याच्यावरचा आपल्याला झालेला मुवमेंट असणार आहे 10. आता बघा याचं युनिट फाइंड आउट करूया आपण. युनिट म्हणजे काय येईल त्याचा, फोर्स युनिट काय असतं न्यूटन, फोर्स युनिट असेल न्यूटन, आणि हे आर म्हणजे काय डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट काय असतं सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर वगैरे हे त्याचे डिस्टन्स असतं. सो हे मीटर मी कन्सिडर करतोय, हे मीटर आता सेंटीमीटर असतं आपलं त्याच्या डिस्टन्स नुसार. जर सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल तर मी सेंटीमीटर मेन्शन करेन, आता मी मीटर मध्ये दिलंय त्याच्यामध्ये मीटर मध्ये. याचं युनिट आपल्याला काय येतं न्यूटन इंटू मीटर. मुवमेंटचं युनिट आलं न्यूटन इंटू मीटर. ओके, ठीक आहे, हे कळलं प्रत्येकाला डीएस म्हणजे मुलांना. आता मला सांगा, सपोज जर हा जो फोर्स आहे, आता मी वेगळ्या प्रकारे करतो. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कसा असतो तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता मी हा बार जो आहे, ठीक आहे, हा बार ए बी आहे, ठीक आहे, बारची लेंथ आहे, आता मग आडवं केलं बार, आता अशा प्रकारे करतोय, आणि अशा बारवरती जर मी फोर्स अप्लाय केला, अशा बारवरती फोर्स अप्लाय केला 5 न्यूटनचा. ओके, तर आता बघा, आता काय होईल, हा ऑलरेडी फिरत आहे पण फोर्स माझा सरळ आहे, फोर्स काय बरोबर सरळ आहे. आता अशा फोर्समुळे बॉडी पण फिरणारच आहे, ही बॉडी काय होणार आहे फिरणारच आहे, बरोबर आहे ना. पण मला सांगा मग ह्याचा मुवमेंट काय येईल, दिस फोर्स इंटू डिस्टन्स, ठीक आहे. आता फोर्स किती आपला 5 न्यूटनचा आहे. ओके, पण आता डिस्टन्स, हे जे डिस्टन्स असेल तर डिस्टन्स इथे हे 2 मीटर येणार, आणि मी मग असे म्हटलेले परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलेलं आहे. मग काय येईल, ह्या फोर्सला ए मधून जाणारी पॅरलल लाईन काढायची, यामधून जाणारी पॅरलल, ह्या दोन लाईन मध्ये जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स म्हणजे आपलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स चालणार नाही, हे डिस्टन्स आपल्याला घ्यावं लागेल. व्हॉटएव्हर जेवढं काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आपल्याला तिथे घेऊन ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे डिस्टन्स इथे घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायची पद्धत काय आहे, ह्या फोर्सला ए मधून जाणार, तिथून फिरणाऱ्या बॉडी तिथून जाणारी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली मी,
तर दोन लाईन मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण त्याला आपण म्हणणार. ओके ठीक आहे. सपोज आता मी 2 मीटर कधी लिहिलं असतं ज्यावेळेस हा फोर्स हा असा राहिला असतो, 5 मीटरचा फोर्स हा असा राहिला असता, तर त्या केसमध्ये हे माझा असा राहिला असतं, ही व्हॅल्यू बरोबर माझं 2 मीटर राहिलं असतं जर फोर्स असा राहिला असता तर. ठीक आहे. ओके. त्यावेळेस मी लिहिलं असतं 5 × 10 न्यूटन × मीटर. बरोबर आहे. ओके. हे झालं मोमेंट. आता बघा मोमेंट. ओके ठीक आहे. तर आता मुवमेंट आपण बघूया. म्हणजे मुवमेंटचं क्लॉकवाईज आता आम्हाला सांगा ए बी बाण आहे, ए केलेला आहे, हिंज केलेला आहे, हा कसा करेल फिरताना, हा असा फिरणार आहे. बरोबर ना. ई बी फोर्स असा अप्लाय केला तर मग फिरताना कसा फिरणार असा. मग ही जी आहे त्याला आपण क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो. याला काय म्हणतो आपण, क्लॉकवाईज रोटेशन आपण याला म्हणतो. बरोबर आहे ना. म्हणजे या फोर्समुळे बीम आपली ही अशी रोटेट होते. सपोज मी हिंजला काढला आणि मी खाली अप्लाय केला इथं 5 मीटर. ओके. तर आता बीम कशी होईल, असं रोटेट होईल. याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. जर आपला मोमेंट अँटी क्लॉकवाईज जात असेल तर तो आपण निगेटिव्ह घेणार आहे, आणि जर क्लॉकवाईज जात असेल तर तो आपण पॉझिटिव्ह घेणार. ठीक आहे. ओके. मोमेंट म्हणजे ह्या फोर्समुळे आपला मोमेंट निगेटिव्ह झाला, आणि ह्या फोर्समुळे इकडच्या फोर्समुळे आपला मोमेंट हा पॉझिटिव्ह झाला. जर मोमेंट क्लॉकवाईज होत असेल तर तो आपला पॉझिटिव्ह असणार आहे, सॉरी क्लॉकवाईज होत असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. ओके ठीक आहे. तर आपण काय करूयात, आज थांबूयात. नेक्स्ट लेक्चर जाधव सरांचा आहे. आपल्याला जॉईन करायला थोडा वेळ लागला, तर उद्याच्या लेक्चरला बरोबर आपल्या 10 वाजता आपण स्टार्ट करूयात आपण. ओके. आजचे दिवस मी इथेच थांबतो. तर मोमेंट आता देवकथेला कळलंय का, विरोध देवकथे मोमेंट? हा सर. नक्की. हो. ओके. परत नंतर ना कोणी गणेश चौधरीला कळलंय का, गणेश चौधरी? हो सर. दराडे? हो सर. ओके ठीक आहे. ओके. परत थोडासा अभ्यास करा तुम्ही. तुमच्यासाठी मी थोडं म्हणजे परत एकदा ते नोट्स वगैरे थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये पाठवतो मी तुम्हाला, त्या वाचाव्या व्यवस्थित. म्हणजे उद्याच्या लेक्चरला मी बेंडिंग मुवमेंट सांगणार आहे. ओके. बेंडिंग मुवमेंट सांगताना तुम्हाला ते लागेल. ओके. मी तुम्हाला नोट्स पाठवतो मी तुम्हाला. ओके ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. ओके.